नमस्कार. एचएम भारत न्यूज विशेष तपासणी अहवाल. ग्राम गोरठा येथे विकास कामांवर गंभीर प्रश्नचिन्ह. नाली बांधकाम, शासकीय इमारतींचा वापर आणि पारदर्शकतेवर ग्रामस्थांचा आक्षेप. ग्राम गोरठा, तालुका आमगाव, जिल्हा गोंदिया. ग्राम गोरठा येथे सुरू असलेल्या विविध विकास कामांबाबत ग्रामस्थांकडून गंभीर तक्रारी समोर येत आहेत. नाली बांधकाम, शासकीय इमारतींचा वापर, स्वच्छता व प्रशासनातील पारदर्शकता या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. शासकीय इमारतींच्या वापरावर प्रश्न. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनाद्वारे गावात सभामंडप बांधण्यात आला आहे. ग्रामस्थांचे म्हणणे, सार्वजनिक वाचनालयाचा प्रत्यक्ष उपयोग स्पष्ट नाही. सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांसाठी असलेल्या इमारतींचा वापर होत नाही. यासंदर्भातील माहिती ग्रामसभेत दिलेली नाही. तंटामुक्त समिती कार्यालयाची दयनीय अवस्था. ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या तंटामुक्त समिती कार्यालयाबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. शासकीय इमारतीचा योग्य वापर होत नाही. परिसरात जनावरे बांधली जात असल्याचे दिसून येते. पिण्याच्या पाण्याचा फिल्टर बंद अवस्थेत. परिसरात घाण व कचरा साचलेला. यामुळे ग्रामस्थांनी आरोग्य व स्वच्छतेबाबत चिंता व्यक्त केली आहे. नाली व रस्ता बांधकामात अनियमिततेचे आरोप. गावातील सुरू असलेल्या बांधकाम कामांबाबत ग्रामस्थांचे आरोप. जुन्या नालीवरच कंपाऊंड बांधल्याचे प्रकार. रस्ते व गल्ल्यांची रुंदी कमी झाल्याची तक्रार. निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर. काही ठिकाणी बांधकाम तुटलेले किंवा अपूर्ण. सरपंचांवर आरोप. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सरपंच धर्मराज टीकाराम पाथोडे यांच्या कार्यकाळात निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव. मनमानी पद्धतीने कामे. स्वतःकडून नालीवर अतिक्रमण केल्याचा आरोप. सदर आरोपांची अधिकृत चौकशी अथवा अहवाल अद्याप समोर आलेला नाही. RTI द्वारे माहिती मिळू शकते. ग्रामस्थांच्या मते, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत अर्ज करून पुढील माहिती मिळवता येऊ शकते. कामांची मंजुरी व अंदाजपत्रक. ठेकेदार कार्यकारी संस्था. मोजमाप पुस्तिका मेजरमेंट बुक. तांत्रिक तपासणी अहवाल. वापरलेले साहित्य. पत्रकारांवर दबावाची शक्यता. गावातील घडामोडी उघड करणाऱ्या पत्रकारांवर दबाव किंवा धमकी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे लोकशाही व प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी चिंताजनक आहे. कायदा काय सांगतो? महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958. सर्व विकास कामे ग्रामसभेच्या माहितीत व पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक. माहितीचा अधिकार अधिनियम 2005. प्रत्येक नागरिकाला शासकीय माहिती मिळवण्याचा अधिकार. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988. शासकीय निधीचा गैरवापर केल्यास कारवाई होऊ शकते. भारतीय दंड संहिता. कलम 166 पदाचा गैरवापर. कलम 503/506 धमकी देणे हा गुन्हा. भारतीय राज्यघटना कलम 19(1)(a). अभिव्यक्ती स्वातंत्र्य व सत्य मांडण्याचा अधिकार. गावाच्या विकासासाठी आवश्यक बाबी. शासकीय इमारतींचा योग्य वापर. स्वच्छता व आरोग्याची काळजी. दर्जेदार बांधकाम. ग्रामसभेत पारदर्शक चर्चा. प्रशासन व नागरिकांमध्ये विश्वास. एचएम भारत न्यूजचे मत. गावाचा खरा विकास हा केवळ निधी खर्च करून होत नाही, तर पारदर्शकता, जबाबदारी आणि लोकसहभाग यावर अवलंबून असतो. ग्रामपंचायत, प्रशासन आणि ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे काम केल्यास गोरठा गाव आदर्श गाव बनू शकते. रिपोर्टर, एचएम भारत न्यूज. एडिटर इन चीफ हरिहर भरतराम पाथोडे, NNTNS. अच्छा तोडलं होतं नाही का ना, आता अतिक्रमण केलं. धन्यवाद जी. त्याला पोलीस स्टेशन मध्ये नेलो, दरवाजा समोर उभा केलो, दरवाजा समोर दोघे नवरा बायको लिहून दिला. आम्ही याच्या नंतर ह्या जमिनीवर येणार नाही. आमच्या एखाद्या पत्रकाराबद्दल होते का? लिहू द्या, लिहून द्या. दारू एखाद्याबद्दल होते का? गावच्या विकासासाठी काय बोलाल? गावच्या विकासची पाहिजे का नाही? आता विकास कुठं आहे का? नाल्या बरोबर नाही, गंदगी जास्त, बरोबर आहे. व्यसन बी जिथं जिथं दारूचे अड्डे आहेत, बरोबर आहे. ते बी रजिस्ट्रेशन नाही आहे त्या दारू भट्टीला, है ना. त्यावर काही प्रतिक्रिया आहे का तुमची? काही नाही. मतलब असेच चालले पाहिजे नाही का? नाही, आताच बोलले ना काही प्रतिक्रिया नाही म्हणून.
हा बापा नाही नाही पर दारूबंदी झाल्या पाहिजे का नाही? मी तयार आहे दारूबंदीसाठी, पण एकट्या सरपंचांना मेंबरांना दारूबंदी होत नाही. तुमच्या सपोर्टाला संपूर्ण आक्रोश नाही, बरोबर. दारूबंदी होत. संपूर्ण गाव आहे ना साहेब तुमच्यासोबत, आहे महिला आहेत, आहे काही महिला विधवा झाल्या आहेत, बरोबर ना. दररोज जे युवा आहेत ते बिघडून राहिले दारूपायी, व्यसनाआधी झाले, मरून राहिले आहे ना, अनाथ होऊन राहिले त्यांचे मुलं बाळं. नाही स्कूल काय म्हणते तुमचं?